सर नमस्ते. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. मी शुभम राजाराम जाधव, राहणार शेळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर आपण आता हे तुमची डाळिंबाची बाग आहे बरोबर आहे की नाही? बरोबर. कुठली व्हरायटी आहे सर बाग? ही भगवा सुपरमध्ये. भगवा सुपरमध्ये लावलेली बरोबर आहे. ह्याच्या अगोदर पण तुमच्याकडं याच्या अगोदर ही आपल्याला एक 10 वर्षापूर्वी डाळिंबाची बाग होती. त्याच्यामध्ये भगवा, रेग्युलर भगवा हा बाग होता. तुमचा अनुभव भरपूर आहे डाळिंबातला. पहिला म्हणजे शेळगाव वाड्याला साधारण 15 वर्षाचा अनुभव आहे आमचा हां या बाबत अगोदरचा. हां. आणि तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची माहिती कशी मिळाली? सर्वप्रथम सॉइल टेक्नॉलॉजीच्या संदर्भात मी इंटरनेटवरून काही इंस्टाग्रामवरून काही पेजेस वगैरे तुमचे बघितले ओके होते. ओके. आणि त्यानंतर मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर संदीप कवितके यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांच्याकडून मग प्रत्येक गोष्टी त्या अगोदर आम्ही काही स्टेजेस आमच्या अगोदरच झाल्या होत्या. त्यानंतर पर्यंत आले होते. हां म्हणजे छाटणी वगैरे प्रकार होऊन त्यानंतर सेटिंग पर्यंत काही आम्ही पोहोचलो नव्हतो. फक्त जे फुल वगैरे आहे त्याच्या पद्धतीत आलो होतो. आणि त्यानंतर मग संदीपजी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला काही अजून गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये जो काही म्हणजे रूपांतर जे जास्त प्रमाणात झालं आमचं, त्यामध्ये जे कळीचं प्रमाण किंवा सेटिंगचं प्रमाण जे आहे ते आम्हाला दरवेळेसपेक्षा 50% जास्त प्रमाणात भेटलं. तुम्हाला म्हणजे पहिल्या अगोदर तुमचा एक अनुभव होता केमिकल वाला पण. राईट. म्हणजे केमिकल केमिकलचा अनुभव आणि सॉइल टेक्नॉलॉजीच्या अनुभवामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला? केमिकलच्या ह्याच्यामध्ये जर आपण कुठल्याही जर खर्चाच्या बाबतीमध्ये पाहिला तर केमिकलचा जो आहे खर्च ते सॉइल चार्जरच्या खर्चाच्या बाबतीत जास्त आहे. प्लस त्यामध्ये जे झाडावरती जो ट्रेस आहे महत्त्वाचा, सर्वाधिक महत्त्वाचं की झाड जे ट्रेसमध्ये आहे ते केमिकलच्या बाबतीमध्ये राहतं. तसाच हा जो प्रकार आहे सॉइल चार्जरमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेसमध्ये झाड राहत नाही. आणि त्या झाड स्ट्रेसमध्ये न राहिल्यामुळे आपल्याला जे काय फुले फळे वगैरेचं काय पुढचं मिळणार आहे ते चांगल्या पद्धतीने राहत आहेत. त्यानंतर खाली मुळीमध्ये वगैरे सॉइल चार्जरची त्यांची टेक्नॉलॉजी असल्यामुळे मुळीमध्ये चांगल्या प्रकारचे गांडूळ खत तयार होत आहे आणि मुळी भुसभुशीत राहिल्यामुळे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळीचं प्रमाण हे सर्वाधिक जास्त. आपण आता उकरून बघितलं कुठेही तर आता गांडूळ तयार झालेले. बरोबर का नाही? म्हणजे आता गांडूळाचं प्रमाण. आणि तुमच्या पाठीमागे असं झाड आहे कुठलंही पकडा, एक नाही, तुम्ही कुठल्या बागेमध्ये कॅमेरा फिरवा, प्रत्येक ह्याच्यावर तुमचं सेटिंग झालेलं आहे. बरोबर आहे. सेटिंग मध्ये आता आपण लाल मध्ये तुम्हाला प्रत्येक कांडीला सेटिंग झालेलं दिसते. म्हणजे बघितलं तर प्रत्येक बुडक्याचे सगळे आहे. म्हणजे आपण काय म्हणतो ह्याला खोडा मेन म्हणजे पेन्सिल काडीला झालं रिफिल काडीपेक्षा जास्त सेटिंग. आणि सेटिंगचा स्ट्रोक वगैरे फळांची चमक आणि पानांची चमक. ज्यावेळेस मला वाटतं आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरण्याच्या अगोदर तुमच्या पानांचा साईज छोटी होती. पानांची साईज म्हणजे पूर्ण असं जणू काही बोकडा आल्यासारखं आखडलेल्या प्रमाणात होतं. आणि त्यानंतर आता ज्यावेळेस आपण सॉइल चार्जर्स वापरले त्यानंतर आता पानांची जी साईज आहे ते 2 आपले बोट म्हणता येईल त्या टाईप मध्ये झाली. एवढी मोठ्या हिरवीगार दिसते. तुम्ही पानं तोडून दाखवू शकता. आता नवीन तुम्हाला त्यांच्यामध्ये जो पहिला होता तो
आता हे पानाचे साईज वगैरे बघा केवढे मोठ्या प्रमाणात आणि दिसते. जुनं पानं पण तुम्हाला दाखवतील खाली आहेत बघा. हम्म, हम्म. होय जुनी पानं तुमची. हो का? अशा प्रकारे हे एकदम छोटे छोटे तुकडे अशा प्रकारे होते. आणि आत्ताच्या पानांमध्ये तुम्हाला एवढा बदल जाणवतो, बरोबर का नाही. आणि इतरांचे जे आता आपण बागा बघतोय शेळगाव भागामध्ये, काही काहींना सेटिंग प्रॉब्लेम आहे, काही काहींना माशींचा प्रॉब्लेम, माशी बरोबर. फिरत नाही. शेतकरी बोलतात बाबा माशी फिरत नाही. आपल्याला माशीचा काय वगैरे प्रॉब्लेम? माशीचा तसंच काहीच प्रॉब्लेम नाही. हे जे आता जेवढं काय सेटिंग वगैरे झालंय ते माशीमुळेच चांगल्या प्रकारे झाले महत्वाचं. माशी जे तुम्ही सांगत होते जास्त फिरत होती उलट, हा, हा. त्या माशी कसं असतं, माशीन जेव्हा परागभवन होतं त्यावेळेसच फळ सेट होतं. बरोबर. असं आहे. सर आपलं नाव सांगा ना. माझं नाव शिवाजी बाळू जाधव, राहणारा आरण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. मग तुम्ही त्यांचे पाहुणे आहेत. हो, म्हणजे आज कार्यक्रम आहे हो हो हो. त्यांच्यामुळे तुम्ही पण आलेत. हो, आणि तुम्ही तर सांगत होता आमच्या हो, बागात एक नंबर भाग असा. डाळिंब एक नंबर. डाळिंबासाठी प्रसिद्ध. आणि आज सगळ्यांनी डाळिंब हो, काढून टाकले. का तेलाला वैतागले होते मग. तेल्या कुजव्या. आणि इकडचे डाळिंब बघितलं तुम्हाला काय वाटतं आता? हे डाळिंब बघितलं पण हे प्लॉटच वेगळा दिसतो वाटतोय. म्हणजे आपण काय जाणवतं फरक? फरक चांगला बऱ्यापैकी, म्हणजे चांगला फरक जाणवतो. मग तुमच्या ज्या भागामध्ये ज्या डाळिंबामध्ये हा, बदल जाणवत त्यात होता. आणि ह्यात म्हणलं की मी तुम्हाला. ओके ओके सर. शुभम सर, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल हो? सर्वांना असंच माझं उद्देशून राहील की आपण रासायनिक कडून जैविक या प्रकारामध्ये गेलं पाहिजे, तरच आपली शेती जिवंत राहू शकेल. आणि तुम्ही एकदा ट्रायल म्हणून एकदा वापरून बघा. Yes, दादा नक्कीच सर्वांनी एक ट्रायल म्हणून वापरलंच पाहिजे. एकदा वापरून बघा, मग नंतर पुढचा अनुभव तुम्हाला कळेलच. येस येस येस. धन्यवाद धन्यवाद.